आंध्र प्रदेशातील येल्लूर जिल्ह्यातील काही भाविक जे आहेत ते काल शिर्डीला दर्शनासाठी आलेले होते आणि शिर्डीवरून ते सोलापूरच्या दिशेने एका खासगी ट्रॅव्हल्सने जे आहेत ते निघालेले होते। मात्र या प्रवासादरम्यान शिर्डी ते सोलापूरच्या प्रवासादरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या चोरल्या गेल्याची तक्रार जी आहे ती या भक्तांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याबाहेर हे सर्व प्रवासी जे आहेत हे या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन देऊन बसलेले आहेत। खरं तर या ठिकाणी या सर्व जे भक्त आहेत ते आंध्र प्रदेशातील आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर शिर्डीवरून ते सोलापूरच्या दिशेने येत होते। त्या दरम्यान त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या चोरीला गेल्या। जवळपास 25 पेक्षा अधिक प्रवासी जे आहेत त्या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सने सोलापूरमध्ये येत होते आणि त्या दरम्यान त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या चोरीला गेल्याची तक्रार त्यांच्या आहे। आपण पाहतोय खरं तर सकाळी 8 वाजल्यापासून हे सर्व भाविक जे आहेत ते या ठिकाणी या फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत आणि आमच्या बॅगा आम्हाला परत मिळाव्या, आमचे पैसे जे आहेत त्यामध्ये गेलेले ते आम्हाला परत मिळावेत अशा पद्धतीची मागणी हे करतायत। खरं तर यातले काही भाविकांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र ते तेलुगू भाषिक असल्यामुळे त्यांना भाषा जी आहे हिंदी भाषा जी आहे ती जमत नाही, त्यामुळे विशेष संवाद होऊ शकला नाही। मात्र त्यांच्या प्राथमिक माहितीनुसार जे आहे मध्यरात्री साधारणपणे 2 ते 3च्या सुमारास या ठिकाणी काही लोक जे आहेत ते गाडीच्या आडवे आले, त्यांनी गाड्या आडव्या लावल्या आणि गाडीचं जे वाहन चालक होता त्याच्यासोबत 10 मिनिटं त्यांनी संवाद साधला आणि या 10 मिनिटाच्या संवादानंतर ते पुन्हा गाडीत ड्रायव्हर बसले आणि गाडी पुन्हा सोलापूरच्या दिशेने आली। मात्र सकाळी ज्यावेळेस गाडीतून उतरत होते त्यावेळेस मात्र त्यांना त्यांच्या बॅगा ज्या आहेत त्या गाडीमध्ये मिळालेल्या नाही आहेत, त्यामुळे ते तक्रार घेऊन जे आहेत ते फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि भाषेचा कुठेतरी अडथळा असल्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती पोलीस प्रशासनाला तितकीशी अवगत होत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी विसंवाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच हे सर्व भक्तगण जे आहेत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आमचे पैसे, आमच्या बॅगा ज्या आहेत, आमचे काही सोनं नाणं त्यामध्ये होतं ते देखील आम्हाला परत मिळावं अशी मागणी या भक्तगणांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलीस प्रशासन यामध्ये कशा पद्धतीने तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।